इयत्ता 5वी कविता 21वी प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गौरी शंकर गंगा यांची प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही कविता शिकणार आहोत. या कवितेच्या माध्यमातून कवी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. चुका झाल्या तरी चालतील, पण प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्नांच्या मिळालेल्या उत्तरांमुळे ज्ञान वाढते, असे कवी येथे सांगत आहेत. चला तर मग आपण ही कविता पाहूया. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का. शिकणे कधी संपत नाही, हो द्या लाख चुका. प्रश्न विचारा. कवी या ओळींमधून तुमच्यासारख्या लहान मुलांना सांगत आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा म्हणजे सारखे सारखे प्रश्न विचारा. हे असे का होते, ते तसे का होते विचारा. कितीही छोटा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला तरी तो विचारा. आपल्या जीवनातील शिक्षण कधीही संपत नाही. वयाच्या प्रत्येक टप्प्यात आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकतच असतो. म्हणूनच कवी म्हणतात की लाख चुका झाल्या तरी चालतील, कारण त्या होणाऱ्या चुकांमधून सुद्धा तुम्ही काहीतरी नवीन शिकणार आहात आणि तुमचे ज्ञान वाढणार आहे. म्हणून पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत जा. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का. प्रश्न विचारा. या ओळींमधून कवी सांगत आहे की तुम्ही अगदी छोटे छोटे प्रश्न विचारा आणि त्यांची उत्तरे शोधा. जसे कुत्र्याची शेपूट ही वाकडीच का आहे, पेंग्विनची मान तोकडी म्हणजे आखूडच का आहे, क्रिकेटची बॅट ही लाकडाचीच का असते, बॅट बनविण्यासाठी लाकूडच का वापरले जाते, यांची कारणे शोधा. साप हा नेहमी वेडी वाकडी वळणे घेत सरपटत का जातो, तो कधी सरळ रेषेत का जात नाही. अशा प्रश्नांची उत्तरे शोधा. त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा, असे कवी सांगत आहे. पुढच्या ओळींमधून कवी आपल्याला काय सांगत आहेत ते आपण पाहूया. वटवाघळ रात्री फिरतात का, मासे पाण्यावर तरतात का, पतंग दिव्यावर मरतात का, काजवे चमचम करतात का. प्रश्न विचारा. मुलांनो, तुम्ही वटवाघूळ बघितलेत ना? हो सर. वटवाघळं कशी दिसतात? सर, वटवाघळं रात्रीच्या वेळी दिसतात. बरोबर. ही वटवाघळं रात्रीच का दिसतात, असे प्रश्न तुम्ही विचारा, असे कवी येथे सांगत आहे. मासे हे पाण्यातच का पोहतात, पतंग दिव्यावर जाऊन का मरतात. मुलांनो, पतंग म्हणजे एक छोटा किडा जो फुलपाखरासारखा पण आकाराने लहान असतो. कवी पुढे म्हणत आहे की काजवे हे रात्रीच्या अंधारातच का चमकतात, असे प्रश्न तुम्ही विचारा. जोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारत नाही तोपर्यंत त्यांची उत्तरे तुम्हाला समजणार नाहीत. यासाठी पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्यासाठी कवी येथे सांगत आहे.